नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक जबरदस्त अपडेट पाहणार आहोत, कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत, ज्या पात्र महिला आहेत, त्यांच्या खात्यामध्ये आता पैसे येण्यास सुरुवात झाली आहे। तरी ते महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून हे सांगण्यात आले होते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे ते वितरण प्रक्रिया राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे। पण अद्यापही काही महिलांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे आले नाहीत, तर त्याचे कारण काय आहे आपण सविस्तर माहिती संपूर्ण या व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। आता इथे किती महिलांना तुम्हाला मिळणार आहे लाभ? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता 2 टप्प्यात दिला जाणार आहे अशी माहिती आहे। पहिल्या टप्प्यात 2,35,00,000 महिलांना 1,500 रुपये डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे। विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी अखेरच्या टप्प्यात महिला व कल्याण विभागाकडे 25,00,000 महिलांचे अर्ज आले होते। त्या अर्जाचे स्क्रुटिनी राहिले असल्याने ते पूर्ण करून या महिलांना देखील डिसेंबरचा हप्ता दुसऱ्या टप्प्यात दिला जाईल अशी माहिती आहे। तर आता लाडक्या बहिणींना 2100 रुपयाची वाट पाहावी लागणार आहे। सध्या 1,500 रुपयेच मिळणार आहे। तर काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे मिळाले नाहीत, तर त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे? तर बँक खात्याला डीबीटी लिंक आहे का नाही ते तुम्हाला पाहावं लागणार आहे। तर ज्यांना पहिल्यापासून हप्ता मिळाला नव्हता, तर यामध्ये आत्ता 7,500 रुपये पूर्णपणे मिळत आहे। ज्यांना पैसे मिळाले नाही त्यांनी हे काम करायचं आहे की बँक खात्यातील डीबीटी लिंक आहे का नाही, आधार लिंक आहे का, हे सर्व चेक करून घ्यायचं आहे। तरी ते ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत, आधार लिंक आहे, तुमच्या खात्यावरती बरोबर सगळे बँक डिटेल्स आहेत, तर नक्कीच तुम्हाला पैसे येऊन जाणार आहे। लाडक्या बहिणी आहेत अशा बहिणींना त्यांच्या खात्यावरती आजपासून पैसे येण्यास सुरुवात झाली आहे। ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांनी 31 डिसेंबरपर्यंत वाट पाहावी, कारण 31 डिसेंबरपर्यंत नक्कीच पैसे कन्फर्ममध्ये येणार आहेत। त्यामुळे कोणतीही चिंता करण्याची बाब नाही, ते पैसे तुम्हाला मिळणारच आहेत आणि ते लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। पण त्याआधी तुम्हाला हे सर्व माहिती चेक करून घ्यायचं आहे की बँकेला डीबीटी ॲक्टिव्ह असणे गरजेचं आहे, बँकेला आधार लिंक असणे गरजेचं आहे, ज्याच्यामुळे तुमच्या खात्यावरती पैसे डायरेक्ट येऊन जाणार। ची प्रक्रिया अनेक ठिकाणी रखडल्याचं दिसतंय, याबाबत सध्या काय चित्र आहे? ही प्रक्रिया कधी सुरू होणार आहे आणि कधी ती सुरळीत होईल? नाही, रजिस्ट्रेशनची शेवटची जी मुदत होती ती 15 ऑक्टोबर पर्यंत होती। हो। आणि 15 ऑक्टोबर पर्यंतचं रजिस्ट्रेशन हे झालेलं आहे आणि ते साधारणपणे 2.5 कोटीपेक्षा जास्त जे लाभार्थ्यांची रजिस्ट्रेशन आहे ती त्या ठिकाणी झालेली आहे। अद्यापपर्यंत आता पुन्हा रजिस्ट्रेशन कधी सुरुवात करण्याच्या संदर्भातलं काही निर्णय झालेला नाहीये। आता आम्ही साधारणपणे जे रजिस्टर्ड झालेले आहेत, जे पात्र आहेत आणि त्यावर आपण त्यांच्यापर्यंत तो सन्मान निधी पोहोचवण्याची जी प्रक्रिया आहे ती आपण करत आहोत। आणि जे पात्र होऊन अप्रूव्ह जे होऊन आधार सीडिंगमुळे जे राहिलेले लाभार्थी आहेत त्यांच्यावर आपण जास्ती हे करून त्यांनाही या योजनेचा लाभ कसा मिळेल याकडे आपण लक्ष केंद्रित केलेलं आहे। त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन सुरू करण्यासंदर्भातला अद्याप तरी काही निर्णय झालेला नाहीये। पण साधारणपणे जे पात्र लाभार्थी आहेत राज्यातले त्यापैकी म्हणजे 90% पेक्षा अधिक जे रजिस्ट्रेशन आहे ते आम्हाला झालेलं असं एकंदरीत अनुभवायला मिळतं। ठीक, सध्या तरी निर्णय झालेला नाही असं आपण म्हणताय, मात्र हा होऊ शकतो का भविष्यात? असा काही सरकारचा विचार आहे का नवीन रजिस्ट्रेशन, नव्या एंट्रीज घेण्याचा? नाही, त्या संदर्भातलं एक तर लाभार्थीची जी एकंदर जो एक अंदाजित जो आकडा जो विभागाने किंवा पूर्वीच्या कालावधीमध्ये जो काढला गेलेला होता त्यामधली आणि आता रजिस्ट्रेशन जे झालेलं आहे त्या सगळ्या गोष्टी बघून त्या संदर्भातला जो योग्य तो निर्णय तो पुढच्या कालावधीमध्ये घेण्यात येईल। शेवटचा प्रश्न अदितीजी, अनेक अपात्र लाभार्थी सध्या या योजनेचा लाभ घेत आहेत अशी सुद्धा चर्चा आहे। हे सगळे निकष पुन्हा तपासून पाहिले जाणार आहेत का? याच्याविषयी कशा प्रकारची स्क्रुटिनी प्रक्रिया सरकारकडून राबवली जाणार आहे? एक तर या संदर्भातली भूमिका मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा मधल्या कालावधीमध्ये स्पष्ट केली की जिथून आम्हाला कंप्लेंट्स प्राप्त होतील तर त्यांच्या संदर्भातली जी काही स्क्रुटिनी आहे किंवा त्या संदर्भातली जी चौकशी आहे ती निश्चितपणाने करण्यात येईल। काही तक्रारी तशा पद्धतीच्या जर प्राप्त झालेल्या असतील तर त्या सुद्धा आम्ही योग्य पद्धतीने तपासून घेऊ आणि मग त्याच्या संदर्भातला निर्णय होईल। सरसकट स्क्रुटिनी किंवा अशा संदर्भातली काही चर्चा किंवा अशा पद्धतीचा कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाहीये आणि कुठेही अजून निकषांमध्ये बदल नाही करण्यात आलेले आहेत। निश्चित, या ज्या तक्रारी आपण म्हणताय याविषयी तुम्ही अधिक स्पष्ट सांगू शकाल का? या तक्रारी प्राप्त होतील म्हणजे कुठून या तक्रारी प्राप्त होणं अपेक्षित आहे? कशी ती प्रक्रिया असणं अपेक्षित?
साधारणपणे स्थानिक पातळीवरून म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या इथे प्रत्येक गावामधलं तलाठी कार्यालय आहे किंवा तिथले जी काही म्हणजे जी आमची म्हणजे योजना पोचवायची जी काही यंत्रणा असते म्हणजे अंगणवाडी सेविका असतील किंवा तुमचे आशा सेविका असतील, काही ठिकाणी तलाठी असतील किंवा सेवा सुविधा केंद्राचे असतील, यांच्याकडे ज्या तक्रारी लाभार्थ्यांच्या संदर्भातल्या प्राप्त होतील किंवा काही वेळेला आम्ही ज्या वेळेला डीबीटी करत असतो, मागच्या वेळेला असं झालं होतं की डीबीटी केल्यानंतर करायच्या प्रोसिजरच्या वेळेला जाणवलं होतं की एकाच आधार कार्डवर काही रजिस्ट्रेशन वगैरे करण्यात आलेले आहे. मग त्यावेळेला आम्हाला कळल्यावर लगेचच त्याच्यावर आम्ही योग्य ती कारवाई करण्यात आलेली होती. काहींनी बँक अकाउंट वेगवेगळे असे देऊन एकाच आधार कार्डवर फॉर्म भरलेले होते, काही पुरुषांनी भरलेले होते. तर ते ज्या वेळेला शासनाच्या स्थानिक प्रशासनाच्या लक्षात आलेलं होतं त्यावर सुद्धा जी त्यांचे अकाउंट सील करणं असेल किंवा इतर कारवाई जी आहे ती त्या पद्धतीनं करण्यात आलेली होती. अशा पद्धतीच्या जर काही स्थानिक पातळीवरून तक्रारी आल्या तर निश्चितपणाने त्यांची जी काही योग्य ती चौकशी आहे आणि स्क्रुटिनी आहे ती करण्यात येईल. निश्चित. धन्यवाद.